प्रिया, या घरातली परिस्थिती आता पूर्वीपेक्षा अवघड होऊन बसली. काय करू, कुणाशी बोलू, मला मला खरंच कळत नाही. म्हणून तुझ्याशी बोलायला आली आहे एका महत्वाच्या विषयावर. बोल ना. प्रिया, या घरात सगळ्यांच्याच मनात माझ्याबद्दल खूप राग आहे. पण मग त्यात मी काहीच करू शकत नाही. नाही, तसं नाही. मला जरा वेगळ्या विषयावर बोलायचं होतं तुझ्याशी. हे बघ प्रिया, हे घर जरी माझ्या बाबांनी विकत घेतलं असलं तरी त्यांनी हे फक्त मदत म्हणून केलंय. अगं, त्यांचा या घरावर कुठलाही हक्क नाहीये आणि माझाही तशा अर्थाने कुठलाच हक्क नाही या घरावर. हो, पण या सगळ्यात मी काय करावं असं तुझं मत आहे? प्रिया, तू तू प्लीज बोल ना यांच्याशी, म्हणजे सगळ्यांशीच. काय मी कुणाशी बोलले तर माझं कोणीच ऐकून घेणार नाही. अगं, पण तू समजावून सांग ना सगळ्यांना की हे घर बाबांच्या नावावर असलं तरी ते नामा मात्र. या घरावर फक्त यांचाच हक्क आहे आणि तोही पूर्वीसारखाच. हे घर फक्त मुधोळकरांचंच असू शकतं. प्लीज तू सांग ना समजावून सगळ्यांना. सांगशील ना? मंजिरी, ह्या एवढ्या मोठ्या विषयात मी कसं काय बोलू शकते? तसं नाही ग. या घरात फक्त तुझ्या शब्दाला मान आहे. म्हणजे सगळं तुझंच ऐकतात. अगदी आई आणि हे सुद्धा तुझं ऐकतील. चला, बरं आहे, तेवढं तरी कळलं तुला. म्हणजे बरं आहे, हे सगळं कळून तू काही बोलली नाहीस त्यांना. म्हणजे जाऊन समोरासमोर काही बोलणं म्हणजे उगीच त्यांचा गैरसमज होईल म्हणून म्हटलं. प्रिया, मग तू बोलशील ना सगळ्यांशी? हो, मी बोलते. आत्या हो, मी तुमच्याचकडे येणार होते. ते कशा पाय का माझ्या दर्शनाचा नवस आहे तुझा? नाही, तसं नाही. जेवण तयार झालंय, तुम्ही सगळ्यांना सांगता का? मी पानं घेते. जेवणाची वेळ झालीये ना, मग सांगायला कशाला पाहिजे? येतील की समजे आपोआप. तुझा पानं लाव समजायची. प्रिया, ही महाराणी कशाला आलेली? हिचं काय होणार आहे मला काहीच कळत नाही. इतकी मूर्ख कशी काय ग ती? तिचा अजूनही विश्वास आहे माझ्यावर. तिला असं वाटतं की तिला सगळ्या संकटांमधून बाहेर काढणारी प्रिया, म्हणून प्रत्येक प्रॉब्लेम आला की घेऊन येते माझ्याकडे. काय करावं हिचं? काय करावं म्हणजे साधी गोष्ट आहे. अगं, तिच्या मूर्खपणाचा तुला कसा फायदा होईल याचा विचार कर. कळलं? अन प्रिया, काय बी झालं तरी या टायमाला सत्यजितला मिळवल्या बगर राहू नगस. अगं प्रिया, तू बस की. नाही, येऊ दे ना सगळ्यांना. एक मिनिट थांब. म्हणजे आजपासून या घरात ही सगळी कामं मंजिरी करणार नाही. प्रिया, जा. प्रत्येकानं आपापलं ताट किचन मधून वाढून घ्यायचं. आत्ते, तुला तर काही वेगळं सांगू का मी? हा म्हणजे? चला चला, उठा, किचन मध्ये जा आणि स्वतःचं स्वतः वाढून घ्या.
तुम्हा दोघांना वेगळं सांगायचं का मी आता? अहो असं काय करताय? सगळे बसतात ना एकत्र जेवायला, वाढेन मी. तू बस तिथे. अहो बस अहो तुम्ही इथेच बस. आजपासून तू या जागेवर बसायचंस, कारण तू या घराची मालकीण आहेस. काय वेगळ्या भाषेत सांगायचं का आता तुम्हाला? चला. कोण? हा बोला वॉचमन दादा. काय? अहो कोण बाई? पण ती अशी कशी आत? एक मिनिट, तुम्ही नाव विचारलं त्यांना? सत्यशीला मुधोळकर. पण असं तर कोणी, नक्की हेच नाव होतं का? बरं ठीक आहे, मी बघते. यायचं का आम्ही घरात? सासूबाई तुम्ही या या. नमस्कार करते. सौभाग्यवती बाबा. काय देकडे होय. तुम्ही अशा अचानक? काय करू, हातातली कामं संपनात आणि तुमची समद्यांची आठवण पाठ सोडना. म्हणलं चला पिलांना भेटायला जाऊया. पिल निजली खोप्यात जसा झुलता बंगला, तिचा पिला मंदी जीव, जीव झाडाले टांगला. स्वामी बरं झालं तुम्ही आलात ते. म्हणजे आता आपलं कुटुंब सुद्धा मोठं झालंय. तुमची सगळ्यांशी ओळख. तेच म्हणते मी. म्हणजे समधी लोक दिसतात, कुटुंब मोठं झालंय ना व. खरं तर सत्यजितच्या लग्नाचं मी तुम्हाला कळवलं होतं पत्रानं. तुम्ही तेव्हा गिरनार मुक्कामी होता. तुझं पत्र नाही मिळालं मला. आमचं काय ग, एकदा इकडं असतोय नंतर तिकडं असतोय. स्वामींचा आदेश येईल तसं गाठोडं उचलायचं आणि चालायला लागायचं. आमचा काय बी ठाव ठिकाणा नसतोय बघ. पण सुनबाई, मी बोलले आणि तू विषय बदललास हे ध्यानात आलंय बरं का माझ्या. आई नमस्कार कर. असू दे असू दे. कशी आहेस? माझं काय हाय तशीच आहे.
लेकरा कसा आहे? बोलणार नाहीस माझ्या बरोबर? सत्यजित, सोनबाई, हं? लेकरू हाय तसंच आहे बघ. त्याला मी आवडत नाही आणि मला त्याचा हेकेखोरपणा. आता मरेच तोवर हे आजच चालायचं. सासूबाई, तुम्ही प्रवासाहून आलात, दमला असाल. तुम्ही विश्रांती घ्या, मी बघते. वंस, ठीक आहे. चल ये. घरातल्या मोठ्या माणसांशी वागायची ही पद्धत नाहीये सध्याची. घरातल्या मोठ्यांशी ना आई, मग हिचा काय संबंध? अरे त्यांना तू कसं नाकारू शकतोस? 1000 वेळा त्याच विषयावर बोलायचं नाहीये मला. सत्यजित, त्याच 1000 वेळांपैकी एखाद्या वेळी तरी तू शांतपणे विचार करून बघ ना. ती आता का आली इथे? आता त्यांच्या येण्यावर आणि जाण्यावर कोणाचं काही बंधन आहे का? तुला माहित होतं ती येणार आहे म्हणून? नाही, खरंच नाही. पण तो मुद्दा महत्वाचा नाहीच आहे. तू एकदा तरी माझं म्हणणं ऐकून घे. फेकून दिलेला भूतकाळ पुन्हा रंगरंगोटी करून शोपीस म्हणून बाळगायचा नाहीये मला जवळ. शोपीस? अरे जिवंत माणसं आहेत ती, नाती आहेत. काही झालं तरी त्या तुझ्या आजी आहेत, तुझ्या वडिलांची आई आहे ती. तेच तर नशीब आहे ना माझं. ही असली नाती माझ्या नशिबात लिहिली आहेत. हीच तर मेघ आहे. ही असली नाती. असं बोलून नाही जमणार. नाही. हे बघ आई, मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो, पण या बाबतीत मी तुझं काहीही ऐकून घेणार नाही. त्याचे काळ बदलतो, माणसंही बदलतात. आपणही बदलून बघायला काय हरकत आहे? आई, मी तुला आणि आत्याला बजावून सांगितलं होतं, मुधोळकर आडनावाचा कोणीही नातेवाईक मला कधीही या घरात नकोय, त्यांचा साधा उल्लेखही नकोय. तरी सुद्धा आता ही बाई का आली इकडे? आणि तरीही तू मला हे समजावून सांगायचा प्रयत्न करतेस की आता मी विचार करायला. तू तुझे विचार बदलणार आहेस का नाही मला माहित नाही. तुझ्या रक्ताच्या नात्यांचा स्वीकार करणार आहेस का नाही मला माहित नाही. वाट बघेन मी त्या दिवसाची. मला बाकी काही माहिती नाही. त्या बाईला आत्ताच्या आत्ता या घरातून चालतं व्हायला सांग. सत्या, एक गोष्ट विसरतोयस रे. त्यांना या घरातून जायला सांगणारी मी कोण? मी मालकीण नाहीये या घराची आता. मला तर मुळात हे कळत नाहीये की ही बाई इकडे आली आहे कशासाठी. आजी, दमून आला असाल ना? घ्या, पाणी घ्या. घ्या ना. असं वाटलं मला या घराला, माझ्या पिलांना माझी गरज आहे. कुणाला दुखलं खुपलं की काळजातलंही कालवा काल होते बघा माझ्या. वाटलं कुणीतरी हाक मारतंय मला. माझ्या लेकरांना माझी गरज आहे, ती संकटात आहेत. ऐकू येई आरई धावा धावा खात झाला, अरे धावा लव करी आंब्या खाली नाग आला.
आई पाणी. लक्षात आहे म्हणजे तुझ्या. काचेच्या गलासातलं पाणी मला चालत नाही. बर बर. घे. आई तुझी समद्यांची ओळख करून देते. हा दे. ही नेत्रा मुदोळकर खानदानाची सून, आपल्या गौरांची बायको. नमस्कार करते आजी. औक्षवंत हो. गोरी, नमस्कार करताना पदर अंगभर घ्यावा. मी लक्षात ठेवीन पुढच्या वेळेला. हा. अरे गौरा, अरे केवढा मोठा झाला तू. आतापर्यंत नाक पुशीत होतास की रे. आता बायको बरोबर उभा आहेस. आणि आई ही प्रिया हिथंच राहते या. नाही म्हणजे तुला वहिनीचा स्वभाव माहिती आहे ना. तिच्या मैत्रिणीची मुलगी आहे. असू दे असू दे. मनात असेल ना तरच ती गोष्ट करावी बघ माणसानं. आणि चारू, शालिनीनं का हिला शिकायला ठेवली वय इथं. नाही आजी, शिकवायला. म्हणजे कसं वागायचं, कसं बोलायचं हे प्रियाच शिकवते आमच्या सगळ्यांना. हो ना. हाय अगं लय हुशार आहे. अगं तिची आई गेली ना, त्यानंतर ही एकटीच पडली. अगं म्हणून वहिनीने इथं बोलवून घेतलं. तेव्हापासून ती इथंच राहते आणि समद्यांची काळजी घेते बघ. आई चल तुला तुझी खोली दाखवते. ये. चारू, इतकी वर्ष झाली तुला, अजून अर्धवट कामं सोडायची काही सवय गेलेली दिसत नाही तुझी. आता हिची ओळख करून दिली नाहीस तू. ही मंजिरी म्हणजे हिचं नाव मंजिरी. एवढंच नाही, आपल्या सत्यजीतची बायको आहे ही. असं. औक्षवंत. ही हाय वय घरची लक्ष्मी. माझ्या लेकराची बायको मंजिरी. लई गॉड नाव आहे बघ तुझं. आजी, मी काय म्हणते, म्हणजे तुम्ही खाऊन घेता का काहीतरी, म्हणजे मग नंतर शांत झोप लागेल तुम्हाला. असू दे ग पोरी. अग मला बाहेरचं अन्न वर्ज्य आहे. मी माझा शिदा स्वतःच बनवते आणि मग खाते. माझं झालंय. तुमची पानं वाढली आहेत ना व, जेवून घ्या तुम्ही. तर माझं लेकरू काय करते ते बघून येते मी. बर. आय सत्यजीतची खोली दाखवते. ठाव आहे मला.
अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन सत्यजित भाऊ. कॉंग्रॅच्युलेशन. अहो आज 50 लिटर दूध वाटलं आम्ही गोरगरिबांना. अहो अहो तुमचं घर वाचलं म्हणून. अहो काय सांगायचं तुम्हाला. अहो तांबडे बाबाची कृपा बघा. म्हणजे बा मरो आणि सासरा जगो असं झालंय. तरी मी विचारायला म्हटलं होतं जे ज्याचं असतं ना ते त्यालाच मिळतं आणि तसंच झालं. दादा फोन कशासाठी केलाय? काय नाही तुम्हाला आमच्या ऑफिसात येण्याचं आमंत्रण द्यायचं होतं. विजिट माय ऑफिस गेस्ट यू. का? अहो का काय का असं यायचं. तांबडे बाबाची इच्छा म्हणून यायचं बाकी काय नाही. यायचं म्हणजे यायचं. हा मागच्या वेळेला ऑफिस मध्ये आलो होतो तेव्हा काय झालं होतं आठवत आहे ना? अहो झालं गेलं विसरायचं. ते गंगेला मिळू द्यायचं. आता नव्यानं संबंध जोडायचे मुधोळकर साहेब. मित्र आहोत आपण. या तुमची वाट पाहतो आम्ही. पण काय म्हणा सत्यजित भाऊ म्हणजे शेवटी तुमच्या मदतीला तांबडे बाबाच उभे राहिले तुमच्या सासऱ्याच्या रूपात. चला वाट बघतो. घ्या मग टेक केअर. ठेवतो. लेकरा मी इथं आलेली तुला आवडणार नाही. हवाय मला नको असलेली माणसं माझ्या आजूबाजूला असण्याची सवय आहे मला. आता त्यात तुझी एक. मला इथं बघून तुला किती त्रास झालाय दिसतंय. मग तरीही इथे थांबली असती. निघून का जात? अरे किती दिस तू समोर ना हकलवणार आहेस मला. जे सत्य आहे ते तुझ्या समोर आहे आणि तरी बी तू पाठ फिरवणार आहे. नाही मी पाठ फिरवत नाही. सत्यजित अनंतराव मुधोळकर या माझ्या नावातून अनंतराव हे नाव मी कधीच कापून फेकून दिले.